डिलिव्हरीसाठी निघाली गावी. तर प्रेग्नन्सी ब्लॉगमध्ये मी पूजा. तर तुम्हाला तर माहीतच आहे की मला 8वा महिना लागला आहे, तरी पण मी अजून मुंबईतच आहे. पण आज मी ना रात्री ट्रॅव्हल्सने जाणार आहे म्हणून मम्मी पप्पाने आज ना माझ्या घरी हजेरी लावली. तर दुपारी ना जेवण वगैरे झालं आणि दाजीना जरा लेटच आले आणि येताना असं थंडगार आईस्क्रीम पण आणलेली. तर सगळेजण असं एन्जॉय करत खात होते. तर संध्याकाळी त्यांना पुन्हा लवकर जायचं होतं आणि माझी बॅग पण पॅक करायची राहिली होती. तर पहिले बॅग पॅक करायला घेतली आणि बॅग पॅक करताना ना गुरुची लहानपणची छोटीशी शॉल आणि ना त्याचं अंथरूण पण घेतलं आणि मी ना खूप जपून ठेवलेलं. म्हटलं आता तेच घेऊन जाते आणि गावी ना आजी पण ना अंथरूण आणि टकूचं शिवायला घेणार आहे म्हणून कमी तर काय पडणार नाही. आणि मम्मीने येताना तूप आणि काजू ना खारीक असं थोडं थोडं ना मला सामानसुद्धा आणलेलं. पहिले ते सर्व आठवणीने पॅक केलं आणि रात्रीची ट्रेनला ना खूप गर्दी असते म्हणून ना ओला बुक करत होतो. पण शेवटी ना थांबून ओला काही मिळाली नाही. रिक्षा बुक करावी लागली आणि जाताना मम्मी खूप इमोशनल झालेली. जाताना सारखी ना सांगत होती की काळजी घे, खात पी जा म्हणून. आणि शेवटी तिला पण ना राहवत नव्हतं. इतके दिवस न ओरडायची आणि जाताना ना काळजीने पण खूप बोलत होती. आणि सगळेजण गेले. मग मी घरातलं सगळं पसारा आवरला आणि शेवटचं घर ना एकदम ना मन भरून बघितलं. आणि मला आहे ना माझं एक छोटंसं घर ना खूप आवडतं. तर निघायचं ना मनसुद्धा होईना, पण काय करणार, जावं तर